मध्येच हे सगळे निर्णय होतील. खरं तर मैत्री, नेतृत्व ह्यापेक्षा आपण ऐकतो आहोत म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे खासदार सातत्यानं प्रेस कॉन्फरन्स दिल्लीहून घेत आले किंवा गेलेत एक 72 तास. त्यामध्ये त्यांचा आरोप तर फक्त 15 कोटींचा ॲडव्हान्स हाच आहे. त्यामुळे हेच एक कारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी तो आकडा 50 कोटीचा होता. आता तो निदान 15 कोटीवर आलाय. काल काहीतरी ऍडव्हान्स काल काहीतरी परत 50 कोटीवर आलाय. हे सगळे फेक नरेटिव्ह सेट करण्यासारखे प्रकार आहेत. पहिली गोष्ट, माझी जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांना देखील एक सूचनावाजा विनंती आहे की भास्कर जाधव साहेबांनी काल जो एक मुद्दा मांडलाय तो माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. ते असं म्हणालेत की बाह्य यंत्रणेकडनं काय होतंय हा विचार आपण नंतर करू, पण आपल्या अंतर्गत काय चाललंय, अंतर्गत काळाबरोबर जे आपण बदललं पाहिजे, म्हणजेच थोडक्यात असं आहे की संवाद केला पाहिजे, तो होत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर आम्हाला सल्ला देण्यापेक्षा, आमच्यावर आगपाकड करण्यापेक्षा भास्कर जाधव साहेबांनी जो सल्ला दिलेला आहे त्याची जर अंमलबजावणी झाली तर आता जे शिल्लक आहे ते तरी टिकेल. खरं मी म्हणजे ह्या तुम्ही जो आता मुद्दा मांडला त्याला घेऊन एक प्रश्नाकडे येते, पण त्याआधी या